मित्रांनो, आम्ही किट्रॉनिक्स कंपनीत याच्यापूर्वीचे 1-2 छोटे व्हिडिओ तुम्हाला मी दाखवले आहेत. इथे आम्ही सॉइललेस टेरेस गार्डन म्हणून एक कन्सेप्ट राबवतो आहे मिशन टेरेस गार्डन अंतर्गत. तर त्यात एक प्रयोग केला होता आम्ही की केवळ हा जो लाकडी भुसा आहे, या लाकडी भुसाचा वापर करून याच्यात ट्यूबर क्रॉप कसे वाढतील, कंदवर्गीय पिकं कसे वाढतील, यासाठी हे असे बेड केले होते. आणि याच्यात हा सगळा भुसा भरला. याच्यात सुरुवातीला आम्ही मुळे घेतले होते, पण मुळे आमचे मध्येच काढून घेतल्यामुळे मॅक्झिमम किती वाढ झाली ते काही दाखवता नाही आलं. अर्थात तेच पुन्हा तसंच घडलं आत्ताही की याच्यात जे बटाटे लावले होते, जवळपास 1 किलो बटाटे आम्ही या बेडमध्ये लावले होते, पण त्याच्यावरही तसंच झालं आता की त्या हिरवे बटाटे असतानाच त्याच्यावर आम्ही भुसा टाकून दिला. मग तो भुसा आता बटाट्याला खराब केला असतं, खाली सगळे झाडं वाळले त्याच्यामुळे. तर जवळपास 110 दिवसाच्या आसपासचं हे पीक आहे, परंतु आमच्या याला आत्ता जास्तीत जास्त 80-90 दिवसच झालेत. आणि तरी पण मला असं वाटतं की खूप चांगले रिझल्ट मिळाले आहेत की त्या 1 किलोचे हे जवळपास 3-4 किलोच्या आसपास बटाटे मिळालेत. तर ते केवळ तुमच्या याच्यासाठी निदर्शनास आणण्यासाठी की टेरेसवरही आपल्याला ट्यूबर क्रॉप घेता येतात हे समजण्यासाठी हा व्हिडिओ आहे. धन्यवाद.